सम्राट अशोक यांच्याविषयी अनेक लेखकांनी बरंच काही लिहून ठेवलं, पण सम्राट अशोक कोण आहे हे सध्याच्या पिढीला कळावं. राष्ट्रध्वजावर अशोक चक्र आहे, ते चक्र देण्यापाठीमागे काय कारण आहे याचं बऱ्यापैकी भान आताच्या पिढीला यावं म्हणून हे नाटक रंगमंचावर आणण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आपण करतो. रंगमंचावर अशा अनेक प्रकारची नाटकं आहेत, विनोदी नाटकं आहेत, पण एक वैचारिक नाटकांचीही अनेक रसिकांना गरज असते असं मला वाटतं प्रामाणिकपणे. आत्तापर्यंत अनेक नाटकं अशी होऊन गेली की ज्यांनी वैचारिक ही भूक भागवली. हे नाटक अशाही प्रकारचं आहे जे आज अनेक नाट्यरसिक आहेत, त्यांना एक वेगळ्या धाटणीचं नाटक पाहण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्न या नाटकामधून बऱ्यापैकी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, म्हणून हे नाटक रंगमंचावर आलं आहे असं मला वाटतं. आता आपण सर्व जे व्हॉट्सअप फेसबुक याच्यामध्ये अडकून आपण स्वतःचा विचार करू लागलो, पण ज्या राजाने आपल्या पिढीचा किंवा आपल्या पूर्ण प्रजेचा विचार केला त्या राजाचे विचार काय होते हे सांगण्याचा हे नाटक आम्ही विचार करतो. कलाकार खूप प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित भगत या नाटकाचे दिग्दर्शक आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं खूप चांगलं वर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण शेवटी हे नाटक रसिक प्रेक्षक किती उचलून जातात यावर याचं महत्त्वाचं भवितव्य अवलंबून असेल. हे नाटक एक विशिष्ट जातीचं किंवा धर्माचं नसून हे एका फार मोठ्या राष्ट्रपुरुषाचं नाटक आहे असं मला वाटतं. ते सर्वांना व्हावं आणि ते प्रत्येकाने पाहावं की आपण जेव्हा राष्ट्रध्वजाला वंदन करतो ते वंदन करण्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे. जर तिकडे त्या तिरंगी ध्वजावर किंवा अशोक चक्र नसेल तर आपण खरंच तिरंगा ध्वज म्हणू शकू का. आणि मला असं वाटतं की जर वंदन करताना अशोक चक्र नसेल तर आपण काय म्हणून वंदन करू शकू हा माझा एक प्रश्न आहे. जर अशोक चक्र आहे राष्ट्रध्वजावर तर राष्ट्रध्वजाचा रिस्पेक्ट करणं किंवा मान राखणं हे आपलं यायला हवं असं मला वाटतं. आणि अशोक चक्राच्या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे ते समजून घेणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी वीणा शिखरे आणि हे माझे मित्र उदय जाधव, प्रवीण कांबळे, मित्र आणि सहनिर्माते. आमच्या नाटकाचं नाव प्रियदर्शी राजा सम्राट अशोक. या नाटकाचे लेखक उदय जाधव आणि दिग्दर्शक म्हणून आमचं भाग्य आहे की अजित भगत ह्यांसारखे प्रतिष्ठित, नामवंत आणि अतिशय अनुभवी असे दिग्दर्शक या नाटकासाठी लाभलेले आहेत. ह्या नाटकाबद्दल काही सांगण्या अगोदर एवढं सांगेन की इथे एक ऐतिहासिक महानाट्य सादर करण्यासाठी ही जी एवढी मोठी उडी आम्ही घेत आहोत त्यामागे पूर्ण 2 ते 3 वर्षांचा रिसर्च आहे, अभ्यास आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये भरपूर मेहनत सर्वांचीच आहे, पण सर्वात जास्त मेहनत लेखकाची असते. आणि त्या बाबतीमध्ये उदय जाधवचं खरंच कौतुक करावं असं वाटतं, कारण हा इतका गहन विषय आणि तसं बघायला गेलं तर बराचसा कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. कारण फारसं आपल्या समाजात हल्ली लोकांना सम्राट अशोकांबद्दल काही माहितीच नाही आहे. म्हणजे हे खरं तर आपलं दुर्दैव आहे असं मी मानते की इतर देशातून म्हणजे चायना, तिबेट, जपान अशा देशातून काही मुलं आपल्या भारत देशात येऊन राहत आहेत गेली 3-4 वर्ष आणि ते सम्राट अशोकांवर PhD करत आहेत. वेरेस आपल्याच देशात सम्राट अशोक हे आपल्या शाळेच्या 7वी-8वीच्या इतिहासाच्या पुस्तकापर्यंतच मर्यादित राहिलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन फार कमी अशी मुलं असतील की जी सम्राट अशोक हा विषय घेऊन PhD करत असतील. पण खरं तर आज त्यांची जी आयडिओलॉजी होती, सम्राट अशोकांचे जे विचार होते ते आपल्या समाजात अधिकाधिक त्याचा प्रसार होणं आणि त्याप्रमाणे त्या पद्धतीने सर्वांचं व्यवहार असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण सध्या जे काही आपण बघतोय सगळीकडे आपण असं म्हणतोय अराजकता आहे किंवा इनटॉलरन्स आहे किंवा टेररिझम वाढत चाललेलं आहे आणि असे बरेच विषय आहेत. आणि असं वाटतं की नवीन पिढीला काही घेणं देणंच नाही राहिलं का. ते सगळे फक्त आता गॅजेट लव्हिंग अशी जनरेशन आहे किंवा टेक्नो सॅव्ही अँड ऑल आणि खूप मटेरियलिस्टिक आहेत, खूप सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड आहेत. पण आम्हाला ही जी विचारधारा आहे ही मोडून काढायची आहे. असा जो समज झालेला आहे की आताच्या नवीन पिढीला आपल्या इतिहासाशी किंवा काही आपले जे तत्व प्रिन्सिपल्स जे आपले होते त्यांच्याशी काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. तर खरं पाहता तसं नाही आहे. कारण आमचं नाटक जे आहे ह्याचं एक खूप छान उदाहरण असणार आहे. कारण या नाटकाचा लेखक
हा या आजच्या आपल्या तरुण पिढीतलाच आहे. या नाटकाचे निर्माते जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तिघं तुम्हाला दिसतोच आहोत किती म्हातारे आहोत ते. आणि ह्या नाटकाची संपूर्ण टीम, संपूर्ण कास्टिंग जी 18-19 कॅरेक्टर्स ह्या नाटकात आहेत ते सगळेच म्हणजे कोणीही 35 क्रॉस केलेला नाही आहे. पण हा इतका चिकट विषय, इतका कठीण विषय इतक्या सुंदर सहजतेने सगळ्यांनी वर म्हणजे पेलवला आहे, वर उचलून धरलेला आहे. आणि बारीक बारीक गोष्टींवरती सगळ्यांचं प्रत्येकाचं रिसर्च आहे की माझ्या वाट्याला ही भूमिका आली आहे तर फक्त मी स्क्रिप्ट वाचणार, डायलॉग पाठ करणार, तालीम करणार, घरी जाणार असं नाही करत आहे. तर घरी जाऊन ते रिसर्च करतायत, अभ्यास करतायत, दुसऱ्या दिवशी येऊन प्रश्न विचारतायत दिग्दर्शकाला, लेखकाला की हे असं का, मग ह्याचा तुम्ही अभ्यास केला होता का, मग हे ह्याला आपण काही पुरावा देऊ शकतो का, कारण उद्या जर मला विचारलं प्रेक्षकाने की तू हा असा डायलॉग बोलून गेलास मग त्याचा तुला काही सिद्ध करण्यासाठी पुरावा आहे का. तर इतकं बारीक त्या सगळ्यांचं रिसर्च ऑलरेडी चालू झालेलं आहे. तर हे जे आमच्या टीममध्ये जी सुरुवात झालेली आहे ती या नाटकाच्या माध्यमाद्वारे हळूहळू प्रेक्षकांमध्ये आम्हाला पसरवायची आहे. आणि हे नाटक फक्त मुंबईतच होणार असं नाही, फक्त महाराष्ट्रातच होणार असं नाही, तर नॅशनल आणि इंटरनॅशनल बाउंड्रीज आम्हाला क्रॉस करायच्या आहेत या नाटकाच्याद्वारे. आणि त्यामागे आमचा सेल्फिश मोटिव्ह कुठलाच नाही आहे. कमर्शियल नाटक जरी असलं तरी आत्तासुद्धा जी काही लोक आम्हाला अप्रोच करतायत नाटकासाठी आम्ही त्यांनासुद्धा हेच म्हणतो, कमर्शियल नाटक आहे पण त्याच्यातल्या कमर्शियल बाजू फक्त ज्या तांत्रिक टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्या आम्ही सर्वतोपरी सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. अदर दॅन दॅट नुसतंच प्रॉफिट कमवण्यासाठी आम्ही करत नाही आहोत, तर प्रॉफिटपेक्षा प्रेक्षक आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नाटकासाठी जी टेक्निकल टीम आमच्यासोबत काम करते आहे, आम्ही खरंच खूप खूप भाग्यवान आहोत. कारण सगळे हे जे आपापल्या क्षेत्रामध्ये माहीर आहेत आणि त्यामध्ये सर्वात अगोदर मी म्हणेन संगीत, जे नाटकासाठी खूप काय म्हणतात त्याची एंटरटेनमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी किंवा नाटकामध्ये अजून रंग भरण्यासाठी संगीताचा खूप मोठा वाटा असतो. आणि त्यामध्ये चिन्मय निनाद यांनी खूप सुंदर संगीत दिलेलं आहे नाटकाला. खूप सुंदर त्यांनी गाणी कंपोज केलेली आहेत आणि ती सगळी आता तुम्हाला यूट्यूबवरती आणि FB वरती त्याचे लिंक्स आहे, तुम्ही बघू शकता, ऐकू शकता ती गाणी. आणि खरंच सुमधूर आणि टायटल ट्रॅकसुद्धा जो अशोकाचा झालेला आहे, मला वाटतं पहिल्यांदाच एखाद्या नाटकाचा इतका कॅची आणि एन्थुझियास्टिक असा टायटल ट्रॅक आहे तो, म्हणजे जो ऐकल्याबरोबरच आपल्या अंगावर रोमांच उभा राहील असा. त्याचबरोबर नेपथ्य जी सुद्धा एक अत्यंत गरजेची बाब असते नाटकाची, तर अतिशय सुंदर असं नेपथ्य पाटीलदादांनी यासाठी डिझाईन केलेलं आहे, प्रदीप पाटीलजी. आणि नेपथ्य निर्मितीमध्ये उल्हास सुर्वेजी आणि मंडळी त्यांची, ह्या सगळ्यांनी हे नेपथ्य निर्माण केलं आहे. खूप मेहनत घेत आहेत ते त्याच्यावर, बारीक बारीक गोष्टींकडे, फिनिशिंगकडे खूप लक्ष देत आहेत. त्याचबरोबरीने लाईट्स डिझाईन केलेत ज्यांनी आमच्यासाठी, अमोक फडकेजी, ते सुद्धा खूप लक्षपूर्वक सगळे सीन्स वगैरे स्क्रिप्ट घेऊन बसलेत आणि ते तिथे त्यांचं नोटिंग चालू आहे की कुठे कशी बारीक बारीक मला जागा काढता येतील लाईट्स देण्यासाठी. आणि आमचे कलाकार जे स्टेजवरती दिसणार आहेत, जे माध्यम असणार आहेत, हे सगळं, हे संपूर्ण नाटक, हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तर ते अधिकाधिक कसे सुंदर दिसतील, त्या त्या कॅरेक्टरमध्ये कसे ते अगदी शोभून दिसतील, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची रंगभूषा आणि वेशभूषा. तर त्यासाठी रंगभूषेसाठी राजेश परब म्हणून एक आमचा चांगला मित्र आहे, जो अगदी आम्ही राज्यनाट्यामध्ये स्पर्धेत भाग घेतो तिथपासून तो आमच्यासोबत आहे आणि त्यांनी ही पूर्ण जबाबदारी उचललेली आहे रंगभूषेची. अतिशय सुंदर त्याचं काम तुम्हाला रंगमंचावर दिसणार आहे. आणि त्याचबरोबरीने मला खूप आवडलेलं म्हणजे ही वेशभूषा. यासाठी आमची मैत्रीण नीलम मोंढे म्हणून आहे, जी कॅमेरा शाय पर्सन आहे, पण तिला मशीनच्या समोर तुम्ही बसवा, ती तासनतास बसेल आणि हे असं सुंदर सुंदर कलाकृती तिने आमच्यासाठी तयार केलेल्या आहेत. 18 फक्त कॅरेक्टर्स आहेत, 18 आर्टिस्ट आहेत, पण 32 कॅरेक्टर्स आहेत या नाटकामध्ये. आणि त्या प्रत्येक 32 कॅरेक्टरला टोटली डिफरंट लुक आहे, कॉस्ट्युम्समध्ये सुद्धा, मेकअपमध्ये सुद्धा, ज्वेलरीमध्ये सुद्धा. तर इतकं बारकाईने तिने काम केलेलं आहे ह्या सगळ्यावरती. तिची मेहनत आम्ही प्रत्यक्ष बघितली आहे. ती आत्तासुद्धा इथे बसली आणि तिथे मागे बसून तिचं सुईदोऱ्याने काम चालू आहे, कुठेतरी फिनिशिंग करा, कुठेतरी दोरा टाका टाकून द्या म्हणून असं. आणि खूप 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 सुंदर मेहनत ह्या सगळ्यांची आहे. नृत्य दिग्दर्शन आमची मैत्रीण पूजा आहे, तिने केलेलं आहे. तिने सुद्धा प्रसंगाचं, त्या नाटकातला जो तो सीन आहे त्याचं भान राखून ते नृत्य दिग्दर्शन त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि आणखीन बरंच काही, म्हणजे मी नावं सगळ्यांची इथे घेऊ शकत नाही आहे कदाचित, पण इतकं म्हणेन की आमच्या स्वतःबद्दल, आमच्या तिघांचं म्हणायचं झालं तर प्रोड्युसर म्हणून काही आमचा विचार काहीच नाही आहे तसा, पण
आम्हाला असं मारून मुटकून प्रोड्युसर बनवून घेतलंय आम्ही स्वतःला, कारण नाटक बाहेर येणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि आम्ही खूप प्रयत्न केले इथून तिथून काय अधिकाधिक आम्ही काय जास्त करू शकतो. बट शेवटी जिथे आम्हाला वाटलं की कुठेतरी आम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे, जर हे आमचं नाटक ही जी आम्ही ग्रंथ म्हणेन या नाटकाच्या स्क्रिप्टला, तर तो ग्रंथ कुठेतरी अगदीच कमर्शियल मार्केटमध्ये जात असताना आम्हाला खूप कॉम्प्रोमाइज करावा लागणार होता. आम्हाला बरंच काही त्याच्यात बदलावं लागणार होतं, कारण सध्यासुद्धा सम्राट अशोकांबद्दल जे जे काही आपण बघितलेलं आहे नाटकाच्या माध्यमातून, आय थिंक नाटक तितकंसं कुठलं अजून झालं नाही आहे सम्राट अशोकांवर, पण जी सिरियल सुरू आहे आणि जी फिल्म येऊन गेली त्याचा आणि इतिहासात जे सम्राट अशोकांचं कार्य घडलेलं त्याचा काही संबंध नाही आहे. त्याच्यात मटेरियलिस्टिकपणा आणि एंटरटेनमेंट फॅक्टर ह्यासाठी सगळं मसाला एलिमेंट्स वगैरे इतके वापरलेले आहेत की जो ॲक्च्युअल बेस होता, त्यांची आयडिओलॉजी होती, त्यांचे विचार होते, ते सगळे पुसले गेले. ते काही दिसतच नाही. फक्त तो लॅविश सेटअप दिसतो, हत्ती घोडे दिसतात, त्यांचे कॉस्ट्युम्स दिसतात आणि सेलिब्रिटी ॲक्टर्स दिसतात. पण आमचा उद्देश तो नव्हता आणि कदाचित त्यामुळेच आमच्या सध्याच्या संचामध्ये कोणीच सेलिब्रिटी नाही आहे. पण सम्राट अशोक नावाची जी सेलिब्रिटी अप्रत्यक्षरित्या अदृश्यरित्या त्यांचा वावर इथे आम्हाला जाणवतो इन द मेकिंग ऑफ सम्राट, फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ सम्राट, तो जेव्हा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे त्या दिवसापासून प्रेक्षकांना सुद्धा जाणवणार आहे. त्यांना सुद्धा सम्राट अशोक आमच्या नाटकातून दिसणार आहेत. विक्रम सोनावणे किंवा मनाली काळे किंवा आणखीन कोणी जे कलाकार आहेत ते कुठेतरी सम्राट अशोकांच्या त्या होल ऑराच्या मागे ते लपले जाणार आहेत. आणि तरीसुद्धा त्यांना ही गोष्ट माहिती असून सुद्धा ते त्यांचा 100% देत आहेत, बिकॉज त्या सगळ्यांचं सुद्धा आमच्या सगळ्यांचं इंटेन्शन हे एकच आहे की आपल्याला सम्राट अशोक दाखवायचे आहे. सो वी ऑल आर, हळूहळू आमची ती जेलिंग प्रोसेस सुरू आहे जी 26 तारखेला हा वेद थिएटर्सचा असा विखुरलेला संच नाही तर वेद थिएटर्स सगळे एक होऊन एक महान प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक प्रेक्षकांसमोर आम्ही मांडणार आहोत.